सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे। देशमुखांच्या हत्येला आता 65 दिवस झालेत, मात्र तरीही आंधळे पोलिसांना काही सापडेनासा झालेला आहे। 65 दिवस या हत्या प्रकरणाला झालेत, मात्र कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे। बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केले। आंधळेची माहिती देणाऱ्याला बक्षीस सुद्धा जाहीर केलेलं आहे, मात्र तरीही आंधळेचा पत्ता अजूनही लागत नाहीये। तर बीडमधल्या या सर्व घडामोडींवर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विकास माने सध्या आपल्याबरोबर जोडले गेले। तर विकास, आज महत्त्वाच्या घडामोडी बीडमध्ये आहेत। एक तर सुदर्शन खुलेची पोलीस कोठडी संपतेय, त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेकडे लक्ष असणार आहे। काय नेमक्या बीडमधून सध्या अपडेट घडामोडी? अनुभव निश्चित या ठिकाणी आपण पाहतो की सुदर्शन गुलेला 2 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती खंडणी प्रकरणामध्ये सुनावण्यात आलेली होती आणि या 2 दिवसांच्या कालावधीमध्ये सुदर्शन गुले याची चौकशी जी आहे ती पोलिसांकडून आणि सीआयडीच्या माध्यमातून ही विशेषतः करण्यात आलेली आहे आणि यामध्ये त्याच्या आवाजाचे जे काही नमुने आहेत ते देखील घेण्यात आलेले आहे आणि आज विशेषतः त्याची 2 दिवसांची कोठडी संपल्याच्या नंतर केज न्यायालयामध्ये सुदर्शन गुलेला हजर केलं जाणार आहे। साधारण 11च्या नंतर त्याला हजर केलं जाईल। एकंदरीत जर पाहिलं तर त्याच्या आवाजाचे नमुने घेतल्याच्या नंतर या ठिकाणी सुदर्शन गुले बरोबरच वाल्मिक कराड, विष्णू चाटे या तिघांचे नमुने जे आहेत आवाजाचे ते एकत्रित करण्यात आलेले आहेत। त्याची तपासणी सध्या जी आहे ती केली जात आहे आणि आज जर त्याला न्यायालयात हजर केल्याच्या नंतर त्याची कोठडी जी आहे ती पोलीस कोठडी वाढणार आहे की त्याला न्यायालयीन कोठडी मिळणार आहे हे पाहणं निश्चित महत्त्वाचं असणार आहे। आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये सुदर्शन गुलेला सरपंच देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुरुवातीला अटक करण्यात आलेली होती, तो न्यायालयीन कोठडीत होता। त्याच्यानंतर ती कोठडी संपल्यानंतरच त्याला या ठिकाणी सीआयडीने खंडणी प्रकरणामध्ये खरं तर ताब्यात घेतलेला आहे। त्याच्याकडनं कसून चौकशी जी आहे ती देखील 2 दिवसांमध्ये पूर्ण झालेली आहे। आज त्याला केज न्यायालयामध्ये हजर केलं जाईल आणि त्यानंतर न्यायालयाचा निकाल हा निश्चितच महत्त्वाचा असणार आहे, कारण की जर त्याच्याकडनं अधिक चौकशी जर करायची असेल तर त्याच्या कोठडीमध्ये वाढ देखील होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली गेलेली आहे। जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा विकास। धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। अपडेट्स आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू।